गेल्या आर्थिक वर्षातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांसमोर जाहीर केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण सर्व 191 शाखा नफ्यात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण 21,000 कोटी 371 लाख रुपयांचा व्यवसाय झालाय. गतवर्षीच्या तुलनेत बँकेच्या वार्षिक व्यवहारात सुमारे 3,500 कोटींची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेला 287 कोटी 65 लाख रुपयांचा ढोबळ नफा झालाय, तर 103 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 13 कोटीचा अधिक निव्वळ नफा झालाय. कोल्हापूर जिल्हा बँक प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राबवण्यासाठी अर्थसहाय्य करणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. सध्या ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरणं अपरिहार्य आहे. ऊस उत्पन्न वाढीसाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी जिल्हा बँक अनुदान देणार असल्याची माहिती नामदार मुश्रीफ यांनी यावेळी दिली. त्याशिवाय आता ही साखर कारखानदारी टिकणार नाही या मताला आम्ही आलेलो आहोत. कारण 3 महिने साखर कारखाने चालायचे आणि 9 महिने बसून पगार द्यायचा, 9 महिने संपूर्ण खर्च करायचा, हे कुठल्याही कारखान्यांना परवडणार नाही. आमच्या बँकेकडे जेवढे कारखाने आहेत त्यांची कर्ज ही या 4-5 वर्षात दुप्पट झालेली आहेत. त्याची श्वेतपत्रिका लवकरच आम्ही काढणार आहोत. आता सगळ्या कारखान्यांनी जर ह्याचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करून जर तंत्रज्ञान वाढवलं तर किमान 100 टन ऊसाचं उत्पादन निघतंय. हे VSIनं आणि बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं दाखवून दिलेला आहे. आता अनेक कारखान्यांनी हा प्रयोग यावर्षी केलेला आहे. म्हणून हा प्रयोग जर झाला तर किमान आज सरासरी उत्पन्न आहे शेतकऱ्याचं 25 ते 28 टन एकरी. ते जरी दुप्पट जरी झालं तर 3 ते 6 महिने कारखाने चालतील. मग माझी विनंती आहे की ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये शेतकऱ्याचा जो पैसा भरायचा आहे ते पूर्ण आम्ही बँक देणार आहोत. त्यांनी एक पैसा खर्च करायचा नाही. हे योजना कशी आहे, शासनाचे पैसे अजितदादा पवार आमचे स्वर्गीय लोकनेते यांनी अर्थमंत्री असताना 500 कोटी तरतूद करून ठेवलेली होती. VSI, बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि कारखाने अशांचं जॉईंट त्यांचं हे करार आहे आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याचा जो हिस्सा आहे तो किती 1500 आहे काय 9,000 तो पूर्णपणे बँक भरणार आहे. शेतकऱ्याचा एकही पैसा शेतकऱ्यांनी भरायचा नाही. त्यांनी 2च गोष्टी करायच्या. त्यांनी 5 फुटी सरी काढायची, ठिबक लावायचं, ठिबकला सुद्धा कर्ज देतो. ठिबक कुठलंही घ्यायचं, ब्रँडेडच घ्यायचं पाहिजे असं नाही. 8-9 वर्षे टिकणार त्यांनी कुठलंही घ्यावं. आणि त्यांनी आता AI करणं आणि त्यावर ऊसाची आणि इतर पिकाची हे करणं याशिवाय कोणताही पर्याय कारखानदारांच्या समोर नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघपणे कार्यरत राहील असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं. गोकुळचे संचालक हे गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांना भेटत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या पत्रकार बैठकीला बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, AY पाटील, भैया माने, रणजितसिंह पाटील, अर्जुन आबिटकर, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर यांच्यासह बँकेचे संचालक आणि अधिकारी उपस्थित होते.